प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 15 जून 2024 सोमवार। प्रभूकडून मिळणारी प्रशंसा। जो स्वतःची प्रशंसा करतो तो मान्य ठरत नाही, पण ज्याची प्रभू प्रशंसा करतो तोच मान्य ठरतो। दुसरी कोरिन्थियस 10:18 प्रशंसेचे अनेक प्रकार असतात। काही लोक स्वतःचीच स्तुती करतात आणि स्वतःचे गौरव करतात। काही जण स्वतःसाठी इतरांची खुशामत करतात, पण सर्वात श्रेष्ठ अशी प्रशंसा म्हणजे प्रभूकडून मिळणारी प्रशंसा होय। ज्याची प्रभू प्रशंसा करतो तोच खऱ्या अर्थाने मान्य ठरतो। एखादा प्रेषित पौलाने कोरिंथ येथील मंडळीकडे पाहिले। एका बाजूला ती सर्व आत्मिक वरदानांनी समृद्ध होती आणि अनेक बाबतीत उत्कट होती। तिथे पवित्र आत्म्याची वरदाने प्रभावीपणे कार्यरत होती, पण दुसऱ्या बाजूला काही लोक स्वतःची पडाई मारत होते आणि स्वतःचे गौरव करत होते। प्रभू येशू म्हणाला, सर्व लोक तुमची स्तुती करतील तेव्हा तुमचे दुर्दैव। लूक 6:26 काही लोक इतरांकडून प्रशंसा मिळावी म्हणून दान धर्म करतात। ते चर्चला मोठ्या देणग्या देतात, पण त्यांची नावे सार्वजनिकरित्या प्रसिद्ध यावीत अशी त्यांची इच्छा असते। ते टेबल, खुर्च्या किंवा दिवे देतात तेव्हा त्यावर स्वतःची नावे कोरून ठेवतात। अशा लोकांना या जगातच त्यांचे प्रतिफल मिळते आणि त्यामुळे ते स्वर्गातील प्रतिफल कमावतात। प्रभू मानतील हेतू जाणतो। स्वर्गवासासाठी केलेले कोणतेही दान त्याला मान्य नाही। म्हणून तुम्ही जे काही करता ते लोकांची स्तुतीसाठी नव्हे, तर पूर्ण अंतःकरणाने प्रभूसाठी करा। मग गुप्तपणे पाहणारा तुमचा पिता तुम्हाला उघडपणे प्रतिफल देईल। तोच तुझी स्तुती आहे आणि तोच तुझा देव आहे। त्याने तुझ्यासाठी ही महान व अद्भुत कार्य केली आहेत। अनुवाद 10:21 तोच प्रभू आज तुम्हाला हे वचन देतो। तो तुला आपला निर्माण केलेल्या सर्व राष्ट्रापेक्षा उच्च करेल। स्तुती, कीर्ती आणि सन्मान यामध्ये। अनुवाद 26:19 जेव्हा प्रभू स्वतः आपला सन्मान करतो आणि आपली स्तुती करतो, तेव्हा कोणताही मनुष्य आपल्याला खऱ्या अर्थाने खाली आणू शकत नाही। कोणीही आपली कीर्ती नष्ट करू शकत नाही किंवा कायमची बदनामी करू शकत नाही। प्रभू अब्रामला सांगितले, मी तुला मोठे राष्ट्र करीन, तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन आणि तू आशीर्वाद ठरशील। उत्पत्ती 12:2 प्रभू येशू ख्रिस्ताच्या आदर्श जीवनाकडे बघा। त्याने लोकांकडून स्तुती मिळविण्याचा प्रयत्न केला नाही, तो केवळ आपल्या पित्याकडून सन्मान मिळण्याची वाट पाहत होता। त्या काळातील फरीसी आणि सदुकी त्यांच्याविषयी तो म्हणाला, मी मनुष्याकडून सन्मान स्वीकारत नाही। योहान 5:41 आणि पुन्हा तो म्हणाला, तुम्ही एकमेकांकडून सन्मान घेतो आणि एकमेव देवाकडून मिळणारा सन्मान शोधत नाही, मग तुम्ही विश्वास कसा ठेवू शकता? योहान 5:44 देवाची लेकरांनो, तुमची स्तुती प्रभूकडून येऊ द्या। त्याला संतुष्ट करणे हेच तुमच्या जीवनाचे एकमेव ध्येय असू द्या। पुढील चिंतनासाठी वचन, ज्याची स्तुती मनुष्याकडून नव्हे तर देवाकडून होते। रोमकार 2:29 आजचे बायबल वाचन सकाळ नेहमिया 1 2 3 संध्याकाळ प्रेषिताची कृत्ये 2 1 से 21 धन्यवाद।